सोबतच पाण्याचा मुंबई गोवा महामार्ग 5 तासांपासून ठप्प आहे। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहे। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या मुंबई गोवा महामार्गावरती आता वाकड नजीक रस्त्यावरती पाणी आलेलं आहे। आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्गाचं आहे अंबानदीचं जे पाणी पात्र आहे ते थेटपणे आता मुंबई गोवा महामार्गाच्या या रस्त्यावरती आलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती मागील 5 तासापासून या ठिकाणी अडकलेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी या मुंबई गोवा महामार्गावरती अनेक वाहनं जी आहेत ती देखील या ठिकाणी नादुरुस्त झालेली आहेत आणि क्रेनच्या सहाय्याने ती जी वाहनं आहेत ती आता काढण्याचं जे काम आहे ते सुरू आहे। आपण पाहतोय याआधी देखील मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो मागील 18 तासापासून ठप्प झाला होता। मात्र पाणी जे आहे ते ओसरल्याच्या नंतर मुंबई गोवा महामार्ग काल सुरू झाला होता। मात्र आज सकाळी पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरती वाकड नजीक पाणी आल्यामुळे पुन्हा एकदा हा मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो एकंदरीत ठप्प झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय मुंबई गोवा महामार्गाचे नागोठणे जवळील वाकड नजीकचे दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती वाकड नजीक हे जे आहे ते पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती मागील 5 तासापासून या ठिकाणी ठप्प झालेली आहे। त्याच पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरती काही जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये देखील हे जे पाणी जे आहे ते पाणी शिरल्या कारणास्तव त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आहे ते नुकसान झालेलं आहे। मुंबई गोवा महामार्गाचे आपण सध्याचे दृश्य पाहतोय की कशा पद्धतीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती वाकड या ठिकाणी पाणी आल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग जो ठप्प झालेला आहे। अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी नादुरुस्त झालेली आहेत आणि त्या क्रेनच्या सहाय्याने ती वाहनं जी आहेत ते या ठिकाणून बाजूला काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्याचमुळे आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि रायगड जिल्ह्यातील सर्वच ज्या शाळांना सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। आपण सध्या मुंबई गोवा महामार्गाची वाकड नजीक दृश्य बघतोय। मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो मागील 5 तासापासून ठप्प झालेला आहे। पाहताय ओसे टोल नाका परिसरामध्ये दरड कोसळली आणि मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे। एक गाडी जर आपण या ठिकाणी पाहिली तर ती गाडी खरं तर सकाळी 5 वाजल्यापासून हे सर्व नागरिक आहेत ते या ठिकाणी अडकलेले आहेत आणि आता या ठिकाणी हळूहळू गाड्या ज्या आहेत ते पुढे सरकताना दिसत आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठी कसरत जी आहे ती पोलिसांना या ठिकाणी करावी लागत आहे, कारण की पूर्णपणे मुंबई पुणे जुना हायवे असेल किंवा मुंबई पुणे नवीन एक्सप्रेस हायवे आहे तर पूर्णपणे प्रशासनाकडून बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत की लोणावळ्याच्या परिसरामध्ये ज्या काही दरड कोसळलेल्या आहेत ह्या दरड फक्त रस्त्यावरतीच नाही तर रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा दरड कोसळल्या असल्यामुळे रेल्वे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे, ती सुद्धा पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली आहे। मात्र सध्या उर्से या ठिकाणी जो पाण्याचा मोठा प्रवाह रस्त्यांवरती आलेला आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत। सध्या पोलीस प्रशासनाकडून ही अडकलेल्या गाड्या ज्या आहेत त्या बाजूला काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर अनेक दगड सुद्धा रस्त्यावरती आले, त्या दगडांबरोबर अनेक माती चिखल जो आहे तो सध्या रस्त्यांवरती झालेला आहे आणि यामधून गाड्या पुढे काढणं अगदी जिकिरीचं बनलेलं चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। त्या बघू शकतो की पोलीस प्रशासन सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। काही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत ते स्थानिक नागरिक सुद्धा मदतीसाठी सध्या रस्त्यांवरती उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे मदतीचं कार्य सुरू आहे। अगदी रेकॉर्ड ब्रेक जो पाऊस म्हणता येईल तो पाऊस सध्या लोणावळा परिसरामध्ये सध्या थेटपणे आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आलेला आहे आणि वाकड नजीक आपण बघितलं तर मागील 5 तासापासून वाहतूक जी आहे ती या ठिकाणी ठप्प झालेली आहे। मागील 5 तासापासून अशा पद्धतीमध्ये ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत आणि काही गाड्या ज्या आहेत नादुरुस्त देखील झालेल्या आहेत। आपण पाहतोय गाडी जी आहे त्या ठिकाणी बंद पडलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वाकड नजीकचे दृश्य आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावर वाकड नजीक जे काही गाडेधारक आहेत त्यांच्या गाड्यांमध्ये देखील त्यांच्या दुकानामध्ये देखील पाणी गेलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी देखील त्या व्यावसायिकांचं नुकसान झालेलं। आपल्यासोबत काही व्यावसायिक देखील आहेत आणि काही प्रवासी देखील आहेत। आपण सर्वांशी बातचीत करायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। नेमकं एकंदरीत काय परिस्थिती आहे, काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती? साहेब आम्ही 2005ला सुद्धा इथे असं पाणी कधी बघितलं नाही, पण आज या पाटबंधाऱ्या विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे। आज त्यांनी जे धरणाला गेट आहेत ते गेट जर आज काढले असते तर ही परिस्थिती इथं निर्माण झाली नसती, पण त्यांच्या आज हलगर्जीपणामुळे ही इथं परिस्थिती निर्माण झालेली आहे। काल देखील वाहन चालक जे अडकून पडले होते, आज देखील वाहन चालक अडकून पडले। काली वाहनचा जे ड्रायव्हर्स लोक आहेत ते कमीत कमी 7 ते 8 तास या रस्त्याला पाणी होता, त्याच्यानंतर थोडंसं पाणी कमी झालेलं आणि रस्ता चालू झालेला। आज सकाळपासून खूप रात्री पण खूप पाऊस पडल्यामुळे आज खूप पाणी निर्माण झालं इथे। काय सांगाल, तुमचा या ठिकाणी गाळा देखील आहे, काय नुकसान आहे, पाणी गेलेलं आहे?
आमचा गाळा आहे. कालपासून आम्ही सामानवर शिफ्टिंग करायचा प्रयत्न करत होतो, परंतु काय प्रयत्न अयशस्वी झाला. पाणी भरपूर वाढलेलं आहे. दुकानामध्ये आतमध्ये 2-2.5 फूट पाणी शिरलेलं आहे आणि अजून वाढत आहे पाणी. काय सांगाल, काय परिस्थिती मुंबई गोवा महामार्गाची? मुंबई गोवा महामार्ग तुम्ही बघायला गेलात तर आज सुकईपासनं ते नागोठण्यापर्यंत, जवळपास सुकईपासनं ते कोलाडपर्यंत आज ट्रॅफिक जाम झालेली आहे. सुकलीच्या इथे जिंदल कंपनीच्या इथे भरपूर प्रमाणात पाणी साचलेलं आहे. तुम्ही वाकणजनिक बघायला गेलात तर वाकणच्या इथे सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी साचलेलं आहे. प्रशासन याकडे लक्ष देते की नाही हा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे. कारण का बघायला गेलं तर भरपूर गाड्या आज जिथे पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत. मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे हा ठप्प झालेला आहे. एकंदरीत आपण बघितलं तर या ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो पूर्णतः ठप्प झालेला आहे आणि या ठिकाणी 5 तास जे आहे ते वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे जे गाड्याधारक आहेत त्यांच्या दुकानामध्ये देखील पाणी गेलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशंपायन, टीव्ही मराठी, वाकण, रायगड. पुढचा या ठिकाणचा डोंगर प्रवाहातून ज्या डोंगराच्या दिशेने येणारा जो पाण्याचा प्रवाह आहे तो अगदी मोठ्या प्रमाणात सध्या रस्त्यांवरती येत आहे आणि या पाण्याच्या प्रवाहासोबत असलेली माती असेल